ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पहिल्याच दिवशी हरलो असा दावा करतायत माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाणांकडून। पृथ्वीराज चव्हाणांच्या या वादामुळे खळबळ निर्माण झालेली आहे, वाद निर्माण झालेला आहे। भाजपनं जोरदार टीका करत काँग्रेसचे नेते पाकिस्तानची भाषा बोलतायत असा आरोप केला आहे। कारगिल जेव्हा युद्ध झालं तेव्हा क्लिंटनचे सारखे फोन होते की तुम्ही थांबवा आता लगेच, आणि आता सुद्धा आपण पाहिलं की लगेच ट्रम्पचे फोन सुरू झाले आणि थांबवा म्हणून शेवटी ट्रम्पने थांबवलं आणि आपल्याला काही करता आलं नाही। आणि त्यामुळे मग एक असा विषय निघाला की मग मोदींनी काय मान्य केलं, पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला। 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, हे कोणी मान्य करो वगैरे न करो। आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला आणि त्यानंतर एकही विमान उडलं नाही। आणि पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा साधलाय। काँग्रेस पाकिस्तानचीच भाषा बोलते, त्यात नवीन काही नाही असं मंत्री नितेश राणेंनी सुद्धा पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली। अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसकडून होतंय ही खरं म्हणजे हे चिंताजनक बाब आहे, ही दुर्दैवी बाब आहे, ही देशविघातक बाब आहे। हे देशप्रेम नाही, हे पाकिस्तान प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे। आणि म्हणून पाकिस्तानमध्ये देखील या सर्व नेत्यांनी काँग्रेसच्या बोललेल्या हेडलाईन झाल्या, देखो हिंदुस्तान में ये अटैक के बारे में क्या बोल रहे हैं। आणि म्हणून पाकिस्तानी बोलणाऱ्यांना हिंदुस्तानची जनता माफ करणार नाही, बिलकुल त्यांना सोडणार नाही। एवढेच पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जरा 2014ला इलेक्शनच्या वेळी लक्ष दिलं असतं ना, खूप विषय वेगळे झाले असते असं आहे। म्हणून त्यांना सांगा की आता काय हातातून सगळे निघून गेलेले विषय आहेत, देशाच्या विरोधात भूमिका घेणं ह्यालाच काँग्रेसचा डीएनए म्हणतात। पाकिस्तानचं मुखपत्र कोण असेल तर त्याला काँग्रेस पक्ष म्हणतात। तर अशा लोकांकडून तुम्ही पाकिस्तानचीच बाजू घेत असताना तुम्हाला ऐकणार, हे काय कधी भारताची बाजू घेणार नाही। आणि 19 डिसेंबरला अमेरिकेत मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याला आता संजय राऊतांनी दुजोरा दिलाय। पंतप्रधान मोदी आणि भाजप संदर्भात ही स्फोटक माहिती समोर येणार असा राऊतांचा दावा आहे। अंधभक्तांना ही माहिती कायमची कोमात पाठवणारी असेल असंही राऊत म्हणतात। किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा सुरू आहे आणि ही माहिती अत्यंत स्फोटक, धक्कादायक आणि अंधभक्तांना कायमची कोमात पाठवणारी माहिती आहे अशी माझी माहिती आहे। त्यानंतर जी फजिती होणार आहे भाजपची आणि त्यांच्या नेत्यांची, त्याच्यामुळे किती प्रयत्न केला तरी त्यांना सत्तेत राहता येणार नाही अशा प्रकारचं एक विश्लेषण समोर आलं आहे। पृथ्वीराज चव्हाण हे या बाबतीतले तज्ज्ञ आहेत, कारण त्यांनी अनेक स्तरांवर काम केलेलं आहे। त्यांची माहिती बरोबर आहे, आमची माहिती तीच आहे। त्याच्यामुळे आज कोणतरी म्हणाले की अमित शहांना ताप आला 102।